ए खापऱ्या, काय दात काय काढतोयस? काय झालं दात काढायला? रानबा, अरे घडलंयच असं, मी दात काढणार आणि तुम्ही रडत बसा. म्हणजे शाळा बंद. वय, अरे सकाळच्याला मला चावडीवर बोलविल तर. चावडीवर? आणि ते कशाला? अरे सांगतो जरा दम धर. आधी हलगीवाला येऊ दे. तवर काय उठा तुम्ही, शाळा शिकत्यात. ए घुम्या धुरप्या, त्या पाट्या फेका जाळात, चुलीत टाका. अरे फेका. असं ऐकत नाही वय तुम्ही? तुमच्या तर चला निघा, चला बरा घरला. ए खापऱ्या, काय पिसाळलेला कुत्रा चावल्यागत काय करतोयस? हा? रानबा, तुझ्या त्या ज्योतिबाचं घर जळलं असत. पार डोंबाळा झाला असता. काय? वय खरं बोलतोय. काल रातच्याला गावकऱ्यांचा लोंडा तुझ्या त्या ज्योतिबाच्या घरावर आदळला. मग काय पेटत पलित बोळ टाकलं की त्याच्या घरावर. वाडक्यात वाचला बरं, नाही तर पाक कोळसा झाला असता. अरे पर का? इथं येऊन शिकवतोय ना, त्याचा सबक दिला. थोडक्यात बचावलं ज्योतिराव, नाहीतर त्यांचा बी जायबाताराळ झाला असता. आता कसले येत आहेत ते? आता नाही त्यांच्यात हिंमत इथं यायची. पोर सकाळपासून वाट बघत बसलीत. कवा येणार पंतुजी, कवा येणार पंतुजी विचारतायत. रानबा, अरे रानबा, आता तरी शहाणा हो. पेटत बोळ ज्योतिरावाच्या घरानं सहन केलं, आपल्या घराचं काय? आपल्या झोपडीला ठिणगी बी सहन होणार नाही. जरा विचार कर, विचार कर. आणि तुम्ही बी, तुम्ही समजे विचार करा. अरे आपल्या झोपड्यावर वाळलेल्या गवताच्या पेंड्या आणि खानेरी निरगुडीचं पांजरान तग धरल का? कापरासारखं जळून जाईल. काय तग धरताय? नाहीतर काय. ए पोरी, आपल्या हातात पाटी आणि खडू नाही. मेलेल्या ढोराला ओढायचा दोरच शोभत बघ.